थँक यू जीसस. प्रेमळ स्वर्गीय परमेश्वरा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. आजच्या सर्व तुझ्या दैवी उपस्थितीबद्दल धन्यवाद. आमच्या हृदयाची तयारी आम्ही करत असताना लॉर्ड, आमच्या हृदयाची तू आज भेट घे येशूच्या नावामध्ये. आणि आम्हा प्रत्येकाला पुन्हा तयारी करण्यासाठी तुझी कृपा दे. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना आम्ही मागतो. आमेन. बोला येशू प्रभू की. या परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया. मागच्या आठवड्यामध्ये आपण पंधरवाड्यामध्ये जे शिकलेलो आहोत आपण त्याच्याकडे जाऊया. आणि आपण काढूया मत्तेचं शुभवर्तमान किंवा लुकाचं शुभवर्तमान. हे दोन्ही पुस्तक आहेत. आत्मिक युद्ध, विश्वासू लोकांचं आत्मिक युद्ध, यावरती आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान याचा अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक आपण आता 14 वाचूया. 12 वचन झालेलं आहे, 13 वचन झालेलं आहे आणि आता 14 वचनाकडे आपण लक्ष देऊन त्यावर चिंतन आणि मनन करूया. 19:14. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. हालेलुया. बोला येशू प्रभू की. 14 वचनामध्ये लिहिलं आहे, परंतु त्याचे प्रजाजन त्याचा द्वेष करीत असत, त्यांनी त्याच्या मागे एक शिष्टमंडळ पाठविले व सांगितले की या माणसाला आमचा राजा करू नका. मागच्या वेळेमध्ये आम्ही पाहिलं की ज्या मनुष्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे की तुम्ही आम्ही पाहत आहोत किंवा पाहिलेलं आहे की ज्यावेळेस देवाचे लोक किंवा देवाचे शिष्य किंवा देवावरती विश्वास ठेवणारे लोक ज्यावेळेस देवाची सेवा कार्य करतील, त्या प्रत्येक लोकांचा छळ होणार आहे. या ठिकाणी 14 वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे की या लोकांनी काय केलेलं आहे, द्वेष करीत असत. जे लोक आज देवाच्या पाठीमाग ख्रिस्ताच्या पाठीमाग निघाले आहेत, या प्रत्येक लोकांचा छळ बायबल सांगते होणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करणं सोपं पण नाहीये. पण ज्या लोकांना स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा आहे त्या लोकांचा छळ हा 100% होणार आहे. तर ह्या दाखल्यामध्ये तुम्हाला आणि मला खूपशा चांगल्या गोष्टी आज शिकायला मिळत आहे. वचन 15 वाचूया. मग असे झाले की तो राज्य मिळून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलवण्यास सांगितले. परंतु त्यांची राजा म्हणून नेमणूक झाली व तो परत आला. कोण आला? प्रभू येशू ख्रिस्त परत आला. त्याने त्या नोकरांना पैसे दिले होते, त्यांना बोलावणे पाठविले यासाठी की त्यांनी त्यापासून किती फायदा मिळविला हे पाहावे. वचन 16. पहिला वर आला आणि म्हणाला, धनी, तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी 10 नाणी मिळवली. किती नाणी मिळवली?
10 नाणी 17 वर्ष. तेव्हा तो त्याला म्हणाला, चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्या विषयी विश्वासू झालास म्हणून तू 10 नगरांवर अधिकारी होशील. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. त्याने त्या नाण्याचा वापर केला. देवाने दिलेल्या दानाचा आपण काय केला पाहिजे? देवाने तुम्हाला त्याच्या गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या फळाने तुम्हाला आणि मला जर भरलेला असेल तर तुम्ही आणि मी त्या फळाचा उपयोग करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आमेन. पुढे असं दिलंय 26 वचन, धन्याने उत्तर दिले, मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या जवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्या जवळ नाही, ज्याच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतले जाईल. ऐकले सगळ्यांना? आता हे उदाहरण आपल्या जीवनावरती आपण लागू करून घ्यायचं आहे. परमेश्वराने आम्हाला त्याच्या वरदानाने भरला आहे, त्याच्या कृपादानाने भरला आहे. जे काही देवानं आपल्यामध्ये स्किल टाकलेले आहे देव राज्यवाढीसाठी किंवा देवाच्या सेवा कार्य करण्यासाठी, ते लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भल्यासाठी तुम्हाला आणि मला वापरणं फार गरजेचं आहे. जेवढे तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये आत्मे आणता येतील, सुवार्ता सांगण्यात येईल, लोकांना आरोग्य देता येईल, लोकांना शांती देता येईल, लोकांना पापातून मुक्त करता येईल, लोकांना श्रापातून मुक्त करता येईल, जे काही तुम्हाला परमेश्वराने शक्ती दिली आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, त्या शक्तीचा तुम्हाला वापर करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जे लोक त्याचा वापर करतील त्या लोकांना आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, चांगल्या आणि भल्या विश्वासू दासा. माणसाकडून आम्हाला शाबासकी मिळो अथवा नाही मिळो, पण आम्हाला शाबासकी देणारा हा परमेश्वर असला पाहिजे. मला सगळ्यांना आमेन. देवाने तुम्हाला म्हटलं पाहिजे की तू माझा दास आहेस, या पृथ्वी तलावर मी तुझी नेमणूक केली आहे आणि तू या पृथ्वी तलावर तुझी नेमणूक केल्यामुळे, तुझी निवड केल्यामुळे तू माझी सेवा कार्य करण्यामध्ये विश्वासू राहिलास, प्रामाणिक राहिलास, इमानदारीने तू सेवा कार्य केलीस. आणि जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यावर माझ्यावरती जबाबदारी आज सोपवलेली आहे, आपल्या घरापासून तर ज्या ज्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल त्या लोकांना प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी एक दिवस असा उमेल, हा प्रवास तुम्ही आणि देवाच्या राज्यात जीवन जगता जगता एक दिवस संपेल. पण न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनाचा धाडा घेईल किंवा हिसाब घेईल, त्यावेळेस प्रभू तुम्हाला म्हटला पाहिजे या वचनाप्रमाणे, चांगल्या दासा, शाबास माझ्या भल्या विश्वासू दासा. प्रत्येकाला जीवनामध्ये ही अपेक्षा करा की प्रभूने मला शाबासकी दिली पाहिजे आणि यासाठी मला प्रभूच्या राज्यामध्ये काम करणं महत्वाचं आहे. मग जे काही तुम्हाला प्रभूच्या राज्यामध्ये चांगलं काम करता येईल, ते गाण्याचं असू द्या, ते वाजवण्याचं असू द्या, ते दऱ्या टाकण्याचं असू द्या, ते सुवार्ता सांगण्याचं असू द्या, ते भेटी देण्याचं असू द्या, ते दशांश देण्याचं असू द्या, गोरगरिबांचं कल्याण करण्याचं असू द्या, ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न देण्याचा प्रयत्न करा, वस्त्र नाही त्यांना वस्त्र द्या. जे काही तुम्हाला चांगलं काम करून लोकांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन तुम्ही जाल आणि 2चे 4, 4चे 8 असे आत्मे तुम्ही जर देवाच्या राज्यामध्ये घेऊन येत असाल तर बायबल सांगते एक दिवस तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये पारितोषिक देईल. म्हणा सगळ्यांना आमेन.
आणि प्रभू येशूने म्हटलं पाहिजे, शाबास माझ्या भल्या विश्वासू दासा. काही लोक फक्त पृथ्वी तलावरती पास्टरकडून शाबासकी घेण्यासाठी सरसवलेले असतात. त्यांना वाटतं पास्टरनी काहीतरी मला पुढं आणावं, शाल द्यावी, गुलाबाचं फूल द्यावं आणि लोकांच्या समोर माझी वाहवा करावी किंवा प्रशंसा करावी किंवा कौतुक करावं. या ठिकाणी थोड्या वेळात होऊ शकतो. त्यामध्ये काय आहे? रुसवा आहे, त्यामध्ये देखील फुगवा आहे. पण देवाच्या मंडळीमध्ये कधी भेदभाव केला नाही पाहिजे. खूपशा चर्चेस मध्ये ज्यावेळेस देणारे लोक असतात त्यांना पुढे घेतलं जातं. पैसा देणारे, ऑफरिंग देणारे, दशांश देणारे लोक, काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला जातो या पृथ्वी तलावर, त्या मंडळीच्या समोर, त्या लोकांच्या समोर. कारण लोकांना कळायला पाहिजे की हे लेकर काम करतात, हे लेकर धावपळले आहेत, हे लेकरांनी हे केलं आहे, ते केलेलं आहे. पण बघा, नेहमी लक्षात ठेवा, हा थोड्या वेळाचा सन्मानित असेल. त्यामध्ये कोणी रुसवणार आहे, त्यामध्ये कोणी फुकणार आहे. तुम्हाला मी पण काम केलं, मला पुढे बोलवलं नाही. मी पण सेवा कार्य केलं प्रभूच्या राज्यात, मला पुढे बोलवलं नाही. मी पण दऱ्या टाकल्या, मला पण पुढे बोलवलं नाही. पास्टरने त्यांनाच पुढे घेतलं, पास्टरने तिलाच पुढे घेतलं, पास्टरने त्याचा सन्मान केला, पास्टरने त्याचाच आदर केला असे म्हणतात. पण लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला स्वर्गीय पित्याकडे पाहून देवाच्या राज्यात काम करणं गरजेचं आहे. आमेन. की प्रभू येशू ख्रिस्ताने मला म्हटलं पाहिजे, शाबास माझ्या भल्या विश्वासू दासा, तू या पृथ्वी तलावरती जे काही तुला माझ्या राज्याविषयी काम दिलेलं आहे हे तू काम कोणाकडे न पाहता प्रामाणिकपणे करत राहिलास. म्हणा सजन आमेन. कुणी माझ्या जीवनात मला पाहो किंवा नाही पाहो, मला देवाने काम दिलं आहे आणि देवाच्या राज्याचं काम वाढवणं ही माझी जबाबदारी आहे. आमेन. जेवढं मला देवाच्या राज्यात सेवा कार्य करता येईल तेवढी सेवा कार्य करा, यासाठी की स्वर्गामध्ये तुम्हाला आणि मला मोठं बक्षीस प्रभू येशू ख्रिस्ताने ठेवलं आहे. येशू मसीह की. आणि म्हणून हा मनुष्य जर तुम्ही आम्ही पाहतो, दूर दिशी निघून गेला आणि तो परत येणार आहे. कसं येणार आहे? परत येणार आहे. आणि मंडळीमध्ये जेवढे लोक आज प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, हे सगळे लोक देवाची सेवा कार्य करणारे देवाचे सेवक आहेत. त्याच्यात मी कमी नाही आणि तुम्ही पण कमी नाही. जेवढं मी काम करावं तेवढं काम तुम्ही पण करावं. कारण तुम्ही मी सगळेजण देवाचे कोण आहोत? म्हणा, सेवक आहे. शेजाऱ्याला सांगा, तू देवाचा सेवक आहे. आणि देवाच्या राज्याची वाहन करणं किंवा प्रगती करणं किंवा देवाचं राज्य वाढवणं ह्या तुझ्यावरती देवाने सोपवलेलं आहे. तर काही काही लोक असं म्हणतात पास्टरचं काम आहे ना. काही काही लोक म्हणतात नाही नाही, ते सेल लीडर उभे केलं ना त्यांचं ते काम आहे. काही काही लोक नाही, क्वायरचं ते काम आहे. पण बायबलच्या वचनात लिहिलं आहे, तुम्ही आणि बाकीचे लोक सेवा नाही कार्य करतात देवाची. सगळे लोक जर देवाची सेवा